नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आज आपण शेतकऱ्यांसाठी स्मार्ट आर्थिक नियोजन यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन या विषयावर सखोल माहिती पाहणार आहोत। आपल्या जीवनातील आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य नियोजनाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतलंच पाहिजे। विशेषतः शेतकऱ्यांनी विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या पुस्तकाच्या 22व्या प्रकरणातील विचारांचा आपण आधार घेत शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या योजनांपासून ते कर्ज घेतानाची काळजी कशी घ्यावी यावर आपण चर्चा करूया। या व्हिडिओमध्ये आपण कोणती मुद्दे पाहणार आहोत तर शेतकरी सरकारी योजनांचा वापर कसा करावा, उत्पादन आणि वितरण खर्च कसे व्यवस्थापित करायचे, निव्वळ नफा वाढवण्यासाठी कोणते उपाय आहेत आणि चुकीच्या खर्च पद्धती टाळून योग्य आर्थिक नियोजन कसे करायचे, जोडधंदा आणि गुंतवणूक यांचे नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, कर्ज घेतानाची काळजी आणि रकमांचे योग्य नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा असून आपण सर्वांनीच पाहिला पाहिजे। तर आता सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजचा विषय आहे आपला शेतकऱ्यांसाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता। तर सरकारी योजनांचा लाभ घेताना आपल्या डोक्यावर भविष्यात आर्थिक बोजा कितपत पडू शकतो किंवा अजिबात पडणार नाही याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घेणं ही इष्ट ठरते। दुसऱ्याने शेतकऱ्याने जर जोखीम घेऊन एखादे पीक किंवा तत्सम कृषी उत्पादन घेतले आणि त्यात त्याला भरपूर जर नफा झाला म्हणून तेच पीक किंवा कृषी उत्पादन घेण्याचा आंधळेपणाने निर्णय घेऊ नये। शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांची विक्री झाल्यावर हातात आलेली रक्कम असो किंवा बँक खात्यात जमा केलेली रक्कम असो, उत्पादन आणि वितरण खर्च वजा जाता किती रक्कम नफा म्हणून पदरात पडली आहे त्याचे गणित प्रत्येक शेतकऱ्याने मांडलेच पाहिजे। हे उत्पादन घेताना बियाणे, खते, वीज बिल, पंप देखभाल आणि दुरुस्ती, नांगरणी, पेरणी, शेतमजुरांना मेहनताना आणि इतर सुविधांचा खर्च आणि उत्पादन बाजारपेठेत वितरणासाठी पाठवण्याचा खर्च इत्यादी खर्चाचा हिशोब मांडला तरच नेमका नफा किती झाला ते कळणार आहे। केवळ रक्कम भरपूर आली म्हणजे ती अतिरिक्त असणार असे गृहीत धरून चालत नाही। काही वेळा अशा रकमेतून किमान 20 ते 22 कॅरेट शुद्धतेचे अलंकार घरातील स्त्रियांसह आबालवृद्धांना खोट्या प्रतिष्ठेपायी घेतले जातात। मोजकेच अलंकार करून उर्वरित रक्कम जर शेतीच्या किंवा बागायतीच्या पुढील हंगामासाठी तजवीज म्हणून राखून ठेवली तर ऐन हंगामाच्या वेळेस कर्जासाठी पतसंस्था किंवा बँकांचे उंबरे झिंजवावे लागणार नाहीत। काही वेळा घरातील तरुण मुलांच्या आग्रहापायी किंवा हट्टापायी मोठी SUV 4 चाकी किंवा एखादी महागडी दुचाकी घेतली जाते। मुळात या वाहनांची तातडीने गरज आहे का हा विचार केला पाहिजे। वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि वाहनांचा देखभाल खर्च लक्षात घेऊन आपल्या शिरावर हा आवर्ती बोजा किती येऊ शकतो याचे गणित मांडणे आवश्यक आहे। त्याऐवजी पुढील हंगामात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी जर बियाणे, खते किंवा आवश्यक यंत्रसामग्रीसाठी गुंतवणूक केल्यास पैशाला 4 पैसे अधिक मिळवता येतील। तसंच SUV वाहनाऐवजी जर उत्पादने बाजारपेठेत नेण्यासाठी तसेच बियाणे, खते आणण्यासाठी छोटे टेम्पोसारखे वाहन घेतल्यास गावातील इतर शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पादनाचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो। मुलांच्या कृषीविषयक किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेता त्याची तजवीज करताना म्युच्युअल फंड आणि अतिशय सुस्थापित कंपन्यांच्या शेअर्समध्ये आवर्जून गुंतवणूक केली पाहिजे। सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे गुंतवणूक करताना मुदत ठेवीवर अधिक व्याज दर देतात म्हणून ठेवी न ठेवता या बँका किंवा पतसंस्था किंवा सुरक्षित आहेत याची शहानिशा करूनच त्यांच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करणे हिताचे ठरते। जास्त व्याजाच्या आमिषाने बोगस कंपन्यांमध्ये कधीच गुंतवणूक करू नये। सरकारी योजनांचा लाभ घेताना
आपल्या डोक्यावर भविष्यात आर्थिक बोजा कितपत पडू शकतो किंवा अजिबात पडणार नाही याचा नीट अभ्यास करूनच निर्णय घेणे इष्ट ठरते. दुसऱ्या शेतकऱ्याने जोखीम घेऊन एखादे पीक किंवा तत्सम कृषी उत्पादन घेतले आणि त्यात त्याला भरपूर नफा झाला म्हणून तेच पीक किंवा कृषी उत्पादन घेण्याचा आंधळेपणाने निर्णय घेऊ नये. त्याने केलेली गुंतवणूक, त्या पिकाचा केलेला अभ्यास आणि बाजारपेठेतील त्या उत्पादनाची मागणी पुरवठा साखळी बघूनच योग्य तो निर्णय स्वीकारला पाहिजे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या किंवा कंपन्यांच्या नादी लागून नेत्याची आपली कृषी उत्पादनाची साखळी तोडून जोखीमयुक्त कृषी बाह्य उत्पादनांसाठी संपूर्ण शेत जमीन देऊ नये. प्रायोगिक स्वरूपावर प्रथम जमिनीच्या एखाद्या छोट्याशा तुकड्यावर प्रयोग करून व्यावसायिक यशाची आणि बाजारपेठेची खात्री पटली तरच हळूहळू व्याप्ती वाढवत न्यावी. अर्थात त्यासाठी मोठे कर्ज काढावे लागणार असेल तर त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कर्जाची गरज शक्यतो सरकारी राष्ट्रीयकृत बँकांकडून भागवली पाहिजे. कर्ज मंजुरीस थोडा अधिक वेळ लागला असला तरीही याच बँकांचे व्याजदर माफक असतात. प्रत्येक पिकाच्या हंगामातून आलेल्या पैशातून सर्व देणी दिल्यानंतर राहिलेल्या रकमेतून किमान 20% रक्कम राखीव ठेवावी. त्यापैकी 10% रक्कम पुढील हंगामाचा कच्चा माल, बियाणे, खते इत्यादी खरेदीसाठी तजवीज म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. 5% रक्कम घरातील अडीअडचणीला, वैद्यकीय प्रसंग असतील तर याला लागली तर म्हणून काही भाग रोख स्वरूपात, तर बाकीची 5% रक्कम ही भाग बँकेच्या मुदत ठेवीत ठेवली पाहिजे. उर्वरित 80% भाग नित्याच्या कौटुंबिक खर्चासाठी तसेच मुलांचे शिक्षण, लग्न यासाठी त्याप्रमाणे जमेल तशी त्या त्या वेळच्या आर्थिक गरजेनुसार अंदाज घेत मध्यम आणि दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करावी. इतके नियोजन केले तरीही आर्थिक ताण न जाणवता आपली संपन्नता वृद्धिंगत करता येईल. त्याचबरोबर पाऊस पाण्याचे नियोजन असते, बरेच वेळा पिकं होत नाहीत. या सर्वाचा विचार करून राखीव निधीसुद्धा ठेवला पाहिजे ज्यामुळे आपण आर्थिक संकटात येणार नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आर्थिक नियोजन हे त्यांच्या यशस्वीतेचा पाया आहे. विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ या ग्रंथातील शिकवणीनुसार आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी योग्य सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा, उत्पादन व वितरण खर्चाचे व्यवस्थापन कसे करावे आणि निव्वळ नफा कसा वाढवावा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय चुकीच्या खर्च पद्धती टाळून योग्य आर्थिक नियोजन करणे आणि जोडधंदा व गुंतवणूक नियोजनाची आखणी करणे हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. कर्ज घेताना योग्य काळजी घेतल्यास आर्थिक संकट टाळता येऊ शकते आणि रकमांचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आर्थिक प्रगतीसुद्धा साधता येते. शेवटी या सर्व बाबींचे पालन केल्यास शेतकऱ्यांना दीर्घकाळ टिकणारे आर्थिक यश मिळवणे सहजच शक्य होते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.